नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली व जुन्या पुतळ्या शेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बसवण्यात आला. मात्र अद्यापही पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नसून हा पुतळा झाकलेल्या अवस्थेमध्येच आहे. त्यामुळे ही एक प्रकारे समाजाच्या आस्थेची विटंबना असून लवकरात लवकर पुतळा अनावरण करण्याच्या मागणीसाठी समाजामध्ये दुफळी निर्माण झाली असून संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांनी एक दिलानं गुरुवारी 10 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व कोणावरही टीका न करता समाजाचार मुंडके नसून समाजाची मोठी लोकसंख्या आहे, या समाजाला सोबत घेऊन चर्चा केली पाहिजे. इतर व्यक्ती समाज समजून समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे आज समाजाने एक दिलानं निर्णय घेऊन येणाऱ्या 27लाच पुतळ्याचे अनावरण होणार असून कार्यक्रमाची रूपरेषाही समाज ठरवेल व कार्यक्रमाला कोणताही प्रकारचं गालबोट लागल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असून समाजाला विचारात घेऊन महापालिका आयुक्त यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवावी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा हा समाज आहे व बैठकीमध्ये समाज बांधवांनी विविध संकल्पना सुचवल्या आहे. यामध्ये कार्यक्रमा ठिकाणी समाज बांधवांच्या वतीनं मोठी बुद्धवंदना घेण्यात येणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 22 प्रतिज्ञापत्र म्हणून जो कोणी दाखविल त्या व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन करण्यात यावं अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली आहे. समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे आज 27 तारखेला होणाऱ्या विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भातल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या नियोजनासंदर्भात आंबेडकरी चळवळीतील सर्व घटकांनी, आंबेडकरी चळवळीतील सर्व माता भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहून एक वेगळ्या पद्धतीने आंबेडकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी कशा पद्धतीने उपस्थित राहायचं आणि कशा पद्धतीने एक आंबेडकरी चळवळीला काही लोक कसे गृहीत धरतात की 4 लोक आमच्या सोबत आहेत म्हणजे समाज आमच्या बरोबर आहे. तर आज या ठिकाणी समाजाने दाखवून दिले की समाज खरोखर कोणाबरोबर नाही तर समाज समाजाबरोबरच आहे आणि येणाऱ्या 27 तारखेला देखील एक मोठ्या ताकदीने समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि फक्त समाजाची ताकद दाखवणार आहे, ना कुठल्या दलालाची ना कुठल्या एखाद्या नेत्याची किंवा कोणाची. जय भीम. आज शासकीय विश्रामगृह येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कसं करायचं यासाठी 27 तारखेला काय करायचं यासाठी मीटिंग घेण्यात आलेली आहे. त्या प्रसंगी सर्व समाज बांधव इथं उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा हा मोठ्या दिमाखात उभा राहणार आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवांनी त्यांच्या वतीने जे करता येईल ते त्या पद्धतीने करून कार्यक्रम कसा मोठा भव्य दिव्य होईल याची दक्षता घेण्यात आलेली आहे. त्याच्यात ढोलपथक असावे, पोलीस बँड असावा आणि शहरातून खेड्यापाड्यातून येणाऱ्या सर्व जनतेने हातात निळा झेंडा घेऊन यावा आणि शहरात प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स लावण्यात यावे. शहराच्या आणि खेड्याच्या ठिकाणी सर्वांना जाऊन वाड्या वस्त्यात जाऊन सर्वांना सांगणार आहोत की 27 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा आहे. असं सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि 27 तारखेला सर्वांनी, नगर शहरातल्या सर्वांनी आणि नगर शहरातल्या बाहेरच्यांनी, तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यातून माणसं येतील. जास्तीत जास्त संख्येने, मोठ्या संख्येने माणसं येणार आहेत. त्याची नियोजनची सगळी व्यवस्था सर्व भीमसैनिक करणार आहे. आमची मीटिंग झालेली आहे की 27 तारखेचा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाची जी कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आम्ही मीटिंग केली आहे. 27 तारखेचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने साजरा होणार आहे. फक्त आमची तिथे एकच मागणी आहे का तिथं फक्त जय भीम आणि महापुरुषांच्याच घोषणा झाल्या पाहिजेत, अन्यथा कोणत्याही घोषणा नको आहेत. जय भीम. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.